महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल डिप्लोमा विथ सूरजमध्ये. आज आपण बघणार आहोत C++चा प्रोग्राम 1 ते 100 नंबर प्रिंट कसा करायचा एकदम सिम्पलमध्ये. तर यामध्ये आपण आता पहिलं C++ प्रोग्रामिंग लँग्वेजचं स्ट्रक्चर लिहून घेतलेलं आहे. त्यामध्ये हॅश लायब्ररी इंटर केली आहे. त्यानंतर युजिंग नेम स्पेस STD म्हणजेच आपण यामध्ये काही स्टँडर्ड वर्ड यूज करणार आहोत, त्यामुळे लिहिलं आहे. त्यानंतर मेन फंक्शन. आता आपण प्रोग्राम चालू करूया. इंटमध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया आय. ओके. त्यानंतर आता आपण फॉर लूप यूज करणार आहोत मित्रांनो यामध्ये, कारण आपल्याला जी कंडिशन आहे ती रिपीट करायची आहे त्यामुळे. ओके. त्यानंतर आय इज इक्वल टू 0 चालू करणार आहेत. त्यानंतर आय इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 100. ओके. कंडिशन समजली असेल मित्रांनो, म्हणजे 100पर्यंत जाऊस तर ही कंडिशन चालूच राहणार आणि चालू राहण्यासाठी I++ म्हणजेच इन्क्रिमेंट ऑपरेटर. ओके. तर त्यामध्ये आता काय करणार आहोत, आपण प्रिंट करणार आहोत. तर काय प्रिंट करायचं आहे, आय म्हणजे प्रिंट एफ नाही, तर आपण कोणची प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करत आहोत, C++, त्यामुळे सी आऊट. ओके. आणि त्यामध्ये पुढे इंडियल. ओके. तर इंडियल कशासाठी मित्रांनो, म्हणजे खाली येण्यासाठी. तर ज्या सीमध्ये आपण /n यूज करतो, तर या ठिकाणी इंडियल. तर आता या ठिकाणी आपण एक फाईल सेव्ह करणार आहोत, तीच फाईल आपली .cppने. तर आपण आउटपुट आता बघू शकता. एकच सेकंड मित्रांनो, आपला आउटपुट येणार आहे. तर ओके, बघू शकता आपला आउटपुट आलेला आहे. 100पर्यंत नंबर आलेले आहेत मित्रांनो. समजला असेल व्हिडिओ लाईक करा आणि असेच C++, पायथन, जावाचे प्रोग्राम बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.